नमस्कार. तर बऱ्याचदा बघतो आपण समाजात ज्या ज्या लोकांनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन अनेक लोक त्यांचा सत्कार करतात, त्यांना मान-सन्मान देतात, त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करतात, त्यांचा गौरव करतात. तर हा नुकताच गौरव नसून त्यांना दिलेली एक ऊर्जा, ताकद, प्रेरणा, प्रोत्साहन असते. तर आजपर्यंत माझ्या बायकोचा देखील 100च्या वर ठिकाणी सत्कार झाला. तिला वेगवेगळ्या पुरस्कारानं सन्मानित देखील केलं. त्यामध्ये अंगणवाडीपासून मराठी शाळा, हायस्कूल, कॉलेज, पतसंस्था, बँका, अनेक संस्था, अनेक मंडळं, ग्रुप, खेळाडू, राजकीय व्यासपीठ, राजकीय मंडळी, त्याचबरोबर अनेक लोकांनी आमच्या घरी येऊन आमचा सत्कार करून आम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. अशा सर्वच मोठ्या मनाच्या मोठ्या माणसांचा मी खूप 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 आभारी आहे. तर मी पाहिलेला असाच एक आगळा वेगळा गौरव सोहळा शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महासैनिक दरबार हॉल, सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे हा गौरव सोहळा संपन्न झाला. तर हा गौरव सोहळा आमचा गाव आमचा विकास कोल्हापूर प्रकाशित दिंडी गावोगावची विशेषांक प्रकाशन सोहळा 2025 शाश्वत फाउंडेशन, संपादक प्रभाकर पाटील आणि विशेषांक प्रसिद्धी समिती यांच्या वतीनं दिंडी, वारी आणि वारियर महिला गौरव समारंभ आयोजित केला होता. तर ह्या सोहळ्याचं आम्हाला देखील निमंत्रण होतं. आम्हाला म्हणजे माझ्या बायकोचा सत्कार होता, पण मी तिच्यासोबत गेलो होतो. तिथं गेल्यानंतर बायकोला म्हणालो, तुम्ही तुमचा सत्कार आहे, तुम्ही पुढे जावा, मी पाठीमागं फोटो काढत बसतो. तर ते व्यासपीठ बघितल्यानंतर मी एकदम भारावूनच गेलो. कारण त्या व्यासपीठावर कोणत्या मंत्र्याचा, नेत्याचा, पुढाऱ्याचा किंवा कार्यकर्त्याचा फोटो नव्हता. कोणताही दिखावा नाही, थाटमाट नाही, झगमगाट नाही. त्या व्यासपीठाचा फक्त एकच नेता होता, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग, विठुराया. त्या व्यासपीठावर तुळशी वृंदावन, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, उजव्या बाजूला वारकरी संप्रदाय, डाव्या बाजूला वारकरी व इतर माता भगिनी भरपूर प्रमाणात हजर होत्या. व्यासपीठावर जे मान्यवर होते त्यातील बरेच जिल्हाधिकारी होते, मोठे दिग्गज नामवंत अधिकारी होते. त्या सर्व मंडळींचा पेहरावा देखील डोक्यावर माऊलींचा फेटा, कपाळाला गंध, गळ्यात उपरणं. तर ह्या व्यासपीठाकडे बघितल्यानंतर आपल्या पवित्र संस्कृतीचा, आध्यात्मिकतेचा गंध येत होता. प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर त्यांचं मनोगत सुरू झालं आणि ते विचार, मनोगत ऐकताना संपूच नये असं वाटत होतं. अशा त्या ज्ञानी, अभ्यासू, थोर विचारवंत माणसांचं विचार ऐकताना संपूर्ण सभागृहात एकदम शांतता पसरली होती. कोणाचाही त्या व्यासपीठावर कोणाचाही उदो नाही. ह्याचा विजय असो, त्याचा धिक्कार असो, त्यानं असं केलं, मी असं करणार, लगेच टाळ्या, शिट्ट्या, दंगा, धुडकूस. पण इथं असला काय प्रकार नव्हता. फक्त आणि फक्त रामकृष्ण हरी. आणि थोड्याच वेळात सत्कारमूर्ती महिलांचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगून त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह, विना, चिपळ्या आणि उपरण देऊन सत्कार करण्यात आला. तर माझ्या बायकोच्या हातात देखील सत्कार करून झाल्यानंतर, विना दिल्यानंतर ती माझ्याकडं इतक्या आनंदानं बघत होती. तो आनंद किती मोठा आहे हे फक्त आम्हा दोघांनाच माहीत. तो आनंद असा होता की ज्यावेळी रक्ताचं पाणी करून एखादा पैलवान महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी गदा मिळाल्यानंतर जो आनंद होतो, तसाच आनंद तो विना मिळाल्यानंतर आम्हा दोघांनाही झाला होता. आज आपण बघतो की मेडल, गदा, ट्रॉफी किंवा पुरस्कार देखील विकत मिळतात. पण तो विकतचा आनंद वेगळा आणि हक्काचा आनंद वेगळा असतो. कारण सरस्वतीच्या हातातलं ते वाद्य विणा, तुकोबारायांच्या हातातला तो विणा, वारकरी संप्रदायाची ओळख असणारा तो विणा आम्हाला सत्कार स्वरूपात मिळाला, हे आम्ही भाग्यच समजतो. आम्हाला आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी सन्मानचिन्ह, ट्रॉफी, मेडल, शिल्ड, बुके, शाल, श्रीफळ, झाडांची रोपं, रोख रक्कम, पुस्तकं अशा अनेक वस्तू सत्कार स्वरूपात मिळाल्या. त्या देखील लाख मोलाच्या आहेत. तर समाजातील जे कार्यकर्तृत्वान मंडळी आहेत, त्यांचा जी मंडळी सत्कार करतात, मान सन्मान देतात, त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करतात, त्यांचा गौरव करतात, अशा ह्या थोर मंडळींना
ईश्वर मोठी ताकद देऊ, त्यांना सद्बुद्धी देऊ आणि ह्यांच्या हातून असंच कार्य घडत राहावं. समाजातील अनेक अशी कार्यकर्तृत्वान मंडळी आहेत, त्यांचा शोध घेऊन वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम यांच्या हातून घडत राहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि परत एकदा आमचा ज्या लोकांनी सत्कार केला, मान सन्मान केला, गौरव केला, वेगवेगळ्या पुरस्कारानं सन्मानित केलं माझ्या बायकोला, अनेक लोकांनी घरी येऊन सत्कार करून प्रोत्साहन देण्याचं काम केलं, त्यांचा मी परत एकदा शतशः आभारी आहे. रामकृष्ण हरी.